रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांना कांदा विक्रीतनं नफा तर दूरच उलट स्वतःच्या खिशातनं पैसे घालण्याची वेळ आली आहे। बीडमध्ये योग्य दर मिळत नाहीये। गणेश तोडकर यांनी 12 क्विंटल 87 किलो कांदा सोलापूर बाजारात नेला, मात्र कांद्याला फक्त 1468 रुपये मिळाले। तर हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च आला 1769 रुपये। त्यामुळे तोडेकर यांना कांदा विक्रीतनं नफा होण्याऐवजी 301 रुपये स्वतःच्याच खिशातनं भरावे लागले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत। हमी भावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। कांद्याची एक बॅग घ्यायची म्हणले तरी 50 रुपये लागतात आणि इथून कांदा आम्हाला सोलापूरला न्यायला लागतो। आमचा जवळपास 250 ते 300 किलोमीटर प्रवास आहे। इथून तिथं नेऊन जर आम्हाला हे येण्याचे टिकटाळ सुद्धा पैसे जर येत नसतील, हे शेतकऱ्यांनी करायचं काय? आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केलाय? आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला, आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे कांदा देऊन आपल्याला पैसे व्यापाऱ्याला वापस द्यायची, ह्यापेक्षा आणि काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं। एकीकडे कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे, तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे वाहतुकीतही भाडेवाढ केल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। यासोबत कडक उन्हामुळे कांदाही मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी चारही बाजूने तो अडचणीत सापडलेला आहे। चांगल्या दर्जाच्या कांद्याला 10 रुपये तर मध्यम दर्जाच्या कांद्याला 3 ते 5 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। या भावात कांदा लागवडीचा खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केलाय। आवक या ठिकाणी कमी दिसत असताना सुद्धा बाजारभाव कमी होत आहेत आणि आम्ही करमाळ्यावरून कांदा घेऊन आलोय, तर जी गोणी 40-50 रुपयाला येत होती ती आज ही डिझेलचा भाव वाढल्यापासून आज 60 रुपयाने, आज अजून 3 रुपये वाढल्यामुळे अजून पण ही वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे ही खर्च बी निघत, मजुरी आणि उत्पादन खर्च निघणं सुद्धा कठीण झालेलं आहे शेतकऱ्यांचं। कांदा कसाच परवडत न परवडण्यासारखं पीक झालं। आता पीक दुसरं घ्यायचे शेतकरी विचारात कांदा परवडतच नाही। डिझेल वाढलं की बघच तर रेट वाढते, वाहतुकीचा सगळा खर्चच वाढतोय। काय ते 110 रुपयाला गुन्हे इथे आणायला पडते आणि 50 रुपयाचे गुन्हे काय येते राहते। किती खर्च आला? प्रत्येक गुन्ह्याला किती खर्च आहे? आणायला 65 रुपये लागतात आणि घ्यायला 50 रुपये, तेवढंच येते। काय जायपुरते खर्च येते काय तो। तर कांदा दरामध्ये घसरण का होते याविषयी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले कांदा आडत व्यापारी सादिक बागवान यांनी माहिती दिली आहे। पाहूया। या महिन्यात तर कांदा एकदम नासवंत कांदा यायला लागलाय। तापमानामुळे कांदा नासलेला आहे आणि पावसामुळे पण काही कांदा खराब झालेला आहे आणि शेतकरी तिथं शेताचं पण इथं आणून मार्केटात टाकलं की त्याचे भाडं सुद्धा निघायची परिस्थिती नाही सध्या। युद्धाचा काही परिणाम झालाय निर्यात? ते युद्धाचा त्याला मोठा परिणाम आहे। नाहीतर हे चांगलं कांदा बाहेर जात होतं तर ह्या कांद्याला भाव चांगला येत होता। म्हणजे हलका कांदा जे आहे ते आज 2 रुपयापासून 8 रुपये विकायला लागले, तर हे कांदा ते 8-10 रुपये विकत होतं आणि चांगला कांदा 15 ते 20 रुपये विकत होता युद्ध नसलं राहत नव्हतं। नाशिक जिल्हा ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, मात्र याच बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यातच डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे शेतीची कामंही खोळंबली आहेत। शेती नांगरणी, मशागत, पेरणी या सगळ्याच अडचणी शेतकऱ्यांसमोर केवळ डिझेल तुटवड्यामुळे उभ्या राहिल्यात, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्यावा, विकलेल्या कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। तर गेल्या 12 दिवसात डिझेलचे भाव जवळपास 8 रुपयांनी महागले। शिवाय कधी अवकाळी पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे भाज्यांची आवक घटली आहे। परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत। दरांमध्ये जवळपास 30 ते 50% वाढ झाली आहे। वाशीतील एपीएमसी मार्केट आणि शहरातील इतर घाऊक बाजारांमधून येणाऱ्या मालाच्या वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत। टोमॅटो, बटाटे, हिरव्या भाज्या तसंच फळांच्याही किमती वाढलेल्या आहेत। येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। साधारण 30 ते 50% यांनी भाव वाढलेले आहेत। त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत, फरशी आहे, त्यानंतर शिमला आहे, मेथी आहे, या सर्व भाज्यांचे भाव वाढलेले आहेत सर्व। काय नेमकं या भाववाढी मागचं काय नेमकं कारण आहे? या भाववाढी मागचं कारण पहिलं म्हणजे डिझेलचे भाव वाढलेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन हे महाग पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस। अचानक पाऊस कुठे पण पडला की मालाचा सर्व सत्यानाश होतो आणि याच्या मागचं कारण वेगळं म्हणजे डिझेल जे आता सध्या मिळतच नाहीये। दरम्यान भाज्यांच्या दरांमध्ये नेमकी किती वाढ झाली आहे नजर टाकूया। वाटाणा आधीचा दर होता 100 रुपये किलो, आता वाटाणा पोहोचलाय 180 रुपये किलोवर। फरसबी आधीचा दर 50 रुपये प्रति किलो होता, आता गेलाय 100 रुपयांवर। ढोबळी मिरचीचा 30 रुपये किलो दर होता, आता तो तब्बल दुप्पट झालेला आहे, 60 रुपये किलो झाली आहे ढोबळी मिरची। वांग्यांचा दर 40 वरून 60 रुपये किलो इतका महागलाय।
टोमॅटो 20 वरून 35 रुपये किलो इतका झालाय. तर हिरवी मिरची 40 वरून 70 रुपये किलो इतकी महागलेली पाहायला मिळते. लिंबाचा दर आहे 7 रुपये प्रति नग आधीचा आणि सध्याचा दर तो 10 रुपयांवर गेलाय. आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली. या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळं वळण मिळालंय. फक्त संशयित व्यक्तीच नव्हे तर लातूरमधील जवळपास 50 रद्दी विक्रेते जे सीबीआयच्या रडारवर आहेत त्यांची तपासणी होणार आहे.